मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मभूषण भाऊसाहेब वि. स. खांडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंतरभारतीय शिक्षण मंडळातर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. टाकाळे येथील खांडेकर यांच्या अर्धपुतळ्यास ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक भरत लाटकर आणि वसंत पाठक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक विजय भोगम, एम. बी. जमादार, संजय सौंदलगे, सुरेश समकाळ तर शिक्षक पी. आर. गवळी, गुलाब अत्तार, गजानन गुरव, संजय कळके, सागर पाटील उपस्थित होते. दरम्यान राजारामपूर येथील खांडेकर यांच्या नंदादीप निवासस्थानी कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर, सचिव एम. एस. पाटोळे, सहसचिव भरत अलगवडर, संचालक हसन देसाई, भरत लाटकर, नेहा कानकेकर यांनी भेट देत खांडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांचे जावई डॉ. अतुल कापडिया व डॉ. सी. आर. कापडी यांच्याशी साहित्यविषयक आठवणींना उजाळा देण्यात आला. डॉ. कापडिया यांनी खांडेकर यांच्या लेखन प्रवासाची आठवण सांगितली. सचिव एम. एस. पाटोळे यांनी साहित्यिक आढावा सादर करताना सकस लेखनातून खांडेकरांनी वाचकांच्या मनावर गारूड केले असे मत व्यक्त केले. कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ सेवावृत्ती भरत लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोरगावकर हायस्कूल, खांडेकर प्रशाला, सुसंस्कार हायस्कूल व माझी शाळा यांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.